मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 38. शबनम की बूंद जैसी हैं आंखें तुम्हारी. राजीवच्या नजरेने प्रेझेंटेशन सुरू करा हा संदेश मेघाच्या नजरेपर्यंत पोहोचवलाच. साधारण पुढील तासभर मेघाने टर्म शीटचा हरेक मुद्दा आचार्य सरांसहित तीनही डिरेक्टर्स समोर एक एक करून मांडला. प्रत्येक मुद्द्यानंतर राजीवकडे वळलेली किंचितशी नजर आणि एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट हा विश्वास देणारी त्याच्या पापण्यांची आश्वासक उघडमीट मेघासाठी भक्कम आधाराचे काम करत होती. तिला काही ठिकाणी मध्येच थांबवत त्याने आचार्य सरांनी विचारलेल्या आकडेमोडींचे स्पष्टीकरणही दिले. प्रेझेंटेशन संपले. टर्मशीटमधील 5-6 मुद्द्यांमध्ये काही शब्दांची फेरफार सुचवली गेली. काही लीगल टर्म्स बदलणार होत्या आणि त्यांची नोंद करावी या हेतूने बसण्यासाठी चेअर मागे ओढलीच होती की राजीवने चमकून तिच्याकडे पाहिले. तिचीही नजर त्याच्याकडे गेली. मेघा, आर यू शुअर माझ्या शेजारच्या चेअरवर बसणार आहात? दॅट्स सरप्रायझिंग. राजीव असे का पाहत आहेत? ओ, मे बी मी इथे बसायला नको, त्यांच्या शेजारी. फाईन. मेघाच्या कपाळावर किंचितशा आठ्या. त्याला वळसा घालून प्रकाश सरांच्या शेजारी जाऊन बसली. राजीवने अविश्वासाने मान हलवली. रागात उसासाही सोडलाच. मेघा, मी नको म्हणालो का बसायला? राजीव, तुमचे ते आश्चर्याने मोठे झालेले डोळेच पुरेसे आहेत. प्रकाश सरांच्या आडून वाकून बघत तिने त्याच्या हातातील रिपोर्ट मागितला. हायलायटरने खुणा केलेल्या ठिकाणचे बदल लॅपटॉपमधील टर्मशीटमध्ये करत 9:30 वाजता मीटिंग संपुष्टात आली. टेक्नोसिसचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स प्रकाश सर आणि राजीव सोबत प्रकाश सरांच्या केबिनकडे गेले. मेघाने उठून प्रिंटर ऑन केला. बदल झालेल्या पानांचे प्रिंटआउट काढत सेटमध्ये ती पाने नव्याने जोडायची होती. व्हॉट आर यू डुईंग मिस जोशी? राजीवच्या आवाजाने दचकली. प्रिंटआउट. तिने एकवार प्रिंटरकडे पाहत सुरू झाल्याची खात्री करत लॅपटॉपवर प्रिंटच्या बटनवर क्लिक केले. कोणीही थांबले नाही का टीम मेंबर्सपैकी? मिस्टर मेहरा, 5 प्रिंटआउट काढण्यासाठी उगाच का कोणाला थांबवायचे? 5x5 25. थँक्स. पाढे येतात तुम्हाला? त्याच्याकडे हसून बघत ती जागची उठली आणि प्रिंटरमधून येणारी नवीन पाने घेत टेबलकडे आली. पाहते तर राजीवने स्टेपलर हातात घेत रिपोर्ट्सच्या पिना काढायला सुरुवात केलेली. अरे वा राजीव, छोट्याशा कामातही हातभार. एक एक पान बदलत नवीन सेट तयार करणाऱ्या मेघाच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच न्याहाळत राजीव नवीन सेटना स्टेपल करत होता. मेघा, वी आर टुगेदर, विसरू नका. फायनल सेट्स तयार झाले. प्रकाश सरांच्या केबिनमध्ये जात आचार्य सर आणि प्रकाश सरांच्या सह्या झाल्या. 1450 कोटींच्या कोटेशन सहित टर्मशीट टेक्नोसिस डिरेक्टर्सच्या स्वाधीन केली. शुक्रवारी सकाळपर्यंत निर्णय कळवतो असे ठरवत आचार्य सरांची टीम प्रकाश सरांसोबत डिनरसाठी ताज हॉटेलच्या दिशेने मार्गस्थ झाली. मेघा आणि राजीव हुश करत प्रकाश सरांच्या केबिनमध्येच चेअरवर विसावले. एकमेकांकडे पाहत समाधानाचे हसू दोघांच्याही चेहऱ्यावर झळकलेले. यू डिड वेल मिस जोशी. वी डिड वेल मिस्टर मेहरा. येस मिस जोशी, ॲज यू से, वी आर फॅम. मेघाच्या डोळ्यातील आश्चर्य मिश्रित गोंधळ अन झुकलेल्या पापण्या. फॅमिली हा शब्द राजीवच्या ओठातच विरघळून गेला. तोही गोंधळून हातातील मोबाईलकडे पाहू लागला. गॉड, मी वी आर फॅमिली म्हणणार होतो. राजीव, कळत नकळत आपल्याकडून वी हा शब्द जरा जास्तच वापरला जात आहे. मेघा, तुम्हीच सारखे टेक्नोसिस फॅमिली म्हणत हा शब्द माझ्या डोक्यात घुसवला आहे. राजीव, मग टेक्नोसिस फॅमिली म्हणा, सगळीकडे वी नको. निघूया आपण.
असे म्हणत ती उठली आणि केबिनकडे निघून गेली. 10 मिनिटातच निघूया ना? मेघाच्या केबिनचे दार उघडून राजीव उभा. तुम्ही निघा, माझी उबर यायला अजून थोडा वेळ आहे. मेघा टेबलवर विखरलेले रिपोर्ट्स गोळा करून जागेवर ठेवत होती. व्हाय उबेर, तुमची ऑफिस कार? आत येत चेअरवर लॅपटॉप बॅग ठेवली. आज रमेशभाईंना ताप होता, सो सकाळी मी येताना उबरनेच आले. मेघा एक एक चेअर्स नीट सरकवून जागेवर ठेवत होती. मेघा, मला पुन्हा टेन्शन. आता एवढ्या रात्री या उबेरने जाणार? मला एअरपोर्टला जायचं आहे. मी जाऊ शकत नाही. रमेशभाई विश्वासू आहेत. मी मनोजकडून त्यांची सर्व माहिती काढली आहे. आता मेघा एकट्या उबरने जाणार म्हणजे काय करू? मिस जोशी, माझी कार तुम्हाला घरापर्यंत सोडेल. काय? मेघाच्या हातातील रिपोर्ट निष्ठतच होता. येस. नो 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 मिस्टर मेहरा, तुम्हाला एअरपोर्टला जायचे आहे. तुम्ही निघा. माझ्यासाठी तुम्हाला उशीर नको. मी उबरनी जातो. तुम्ही माझी कार घेऊन जा. मनोज तुम्हाला नीट घरापर्यंत सोडेल. त्याचा समजावणीचा शांत स्वर. नाही मिस्टर मेहरा, उबर यायला अजून 20 मिनिटे आहेत. तुम्हाला आधीच उशीर झाला आहे. प्लीज ऐका माझं. तिने हातातील मोबाईलमध्ये उबर ॲप त्याला दाखवले. मीही तेच म्हणत आहे मिस जोशी, तुम्ही माझं ऐका. ऑलरेडी 10:15 होत आलेत. इट्स लेट. त्याने हातातील घड्याळ तिला दाखवले. मिस्टर मेहरा, ही मुंबई आहे. मी रात्री 12लाही क्लायंट्स प्रोजेक्ट करून घरी गेलेले आहे. थँक्स मिस जोशी, मला माहिती आहे ही मुंबई आहे, पण तुम्ही उबरने जाणार नाही. मिस्टर मेहरा, हे काय आहे? हे बघा, मी कंटाळले आहे. मला वाद घालायचा नाही. वाद मलाही नको आहे. सो डिसाइडेड, तुम्ही माझ्या कारने घरी जाणार. मी उबेरने एअरपोर्ट. लेट्स गो. त्याने लॅपटॉप बॅग उचलली. मिस्टर मेहरा, प्लीज एवढी काळजी करू नका. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. मिस जोशी, मग ठीक आहे. मीही उबरने तुमच्यासोबत येतो. तुम्हाला घरी सोडतो अँड देन आय विल गो टू एअरपोर्ट. असे म्हणत तोही तिच्या समोरच्या चेअरवर बसला. हा काय हट्ट आहे मिस्टर मेहरा? ती उठून उभी राहिलेली अन फेऱ्या मारणे सुरू. तो काहीही न बोलता पुन्हा मोबाईलमध्ये मेल्स चेक करू लागला. देवा, हे का असा जिद्दीपणा करत आहेत? मी एकटी जाऊ शकते. आता हे मला सोडणार, मग एअरपोर्टला जाणार. किती उशीर होईल. अंधेरी वेस्ट होऊन पुन्हा अंधेरी ईस्टला या. राजीवचा हट्टी स्वभाव. काय करू मी? पुन्हा रागात येऊन चेअरवर बसली. राजीवने हळूच तिच्याकडे पाहिले. तिच्या कपाळावर आठ्या अन अस्वस्थपणे पाय हलवत विचार सुरू. मेघा, तुम्ही हट्टी तर मी लाख हट्टी आहे. ओके, एक काम करू. आधी तुम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करेन, म्हणजे फ्लाईट मिस होण्याचा गोंधळ नको. मग मी पुढे घरी जाईन. नो, उबरने जायचं असेल तर आधी तुमचे घर अँड देन एअरपोर्ट. यू डिसाइड. मिस्टर मेहरा. येस मिस जोशी. त्याच्या उंचावलेल्या भुवया अन बेफिकिरीने उडवलेले खांदे. पाय आपटतच ती उभी राहिली. फाईन, आपण जाऊ तुमच्या कारने. मग तर काही प्रॉब्लेम नाही. आधी एअरपोर्ट देन माझे घर. व्हॉट? नक्की? आता आश्चर्याने डोळे मोठे होण्याची वेळ त्याची होती. हो, अगदी नक्की. असे म्हणत तिने लॅपटॉप बॅग आणि पर्स उचलली. माझ्या कारने? त्याने पुन्हा एकदा खात्री केली. अरे, मी खरंच स्वप्न पाहत आहे का? येस, तुमच्या कारने. तुम्हालाही आणि मलाही अंधेरीला जायचे आहे. एकच मार्ग आहे. मग तुमच्याच कारने सोबत जाऊया. चला लवकर. 10:30 इथेच झाले आहेत. 1 वाजताचे फ्लाईट आहे. 11:30 पर्यंत तरी चेक इन करायला नको का? तो अजूनही संभ्रमात तिच्या केबिनमध्येच आणि ती त्याला ओलांडून दारापर्यंत पोहोचलेली. मिस्टर मेहरा, चला लवकर. आवाजात वैताग डोकावलेला, पण ती लिफ्टच्या दिशेने चालू लागली. येस मिस जोशी, आय एम कमिंग. मेघा लिफ्टच्या कोपऱ्यात उभी, उबर कॅन्सल करण्याच्या तयारीत. मेघा, हे तर अनएक्सपेक्टेड आहे. तुम्ही माझ्या कारमधून यायला तयार? आय एम नॉट ड्रीमिंग, राईट?
पण किती ते गाल फुगवून रागराग करत आहात. तुमच्या त्या एवढ्याशा कपाळावर आठ्या शोभत नाहीत. मनातल्या मनात मला काहीतरी बडबड सुरू असेलच. डोळ्यात दिसत आहे. मिस्टर मेहरा आगाऊ आहे. मिस्टर मेहरा हट्टी आहेत. दातावर दातही घासले जात आहेत. पण माझी फ्लाईट मिस होईल ही काळजीही आहे. म्हणून माझी कार मान्य. तुमच्यामुळे मला उशीर झाला तर तुम्हाला कसे चालेल? मनातल्या मनात सगळं करायचं, फक्त बोलायचं नाही. मेघाने क्षणभर डोळे मिटून उसासा टाकला. मी का ऐकले यांचे? नेहमी असेच करतात. मेहरागिरी. ऑप्शन्स असे देतात की माणूस गोंधळात. स्वतःची फ्लाईट मिस होण्याची काळजी नाही, माझी काळजी करत आहेत. त्यांचेही काही चुकीचे नाही. मी उबरने उशिरा निघाले की बाबाही लाईव्ह लोकेशन शेअर करायला सांगतातच. काळजी त्यांनाही आणि यांनाही. राजीवजींची काळजी करण्याची रीतच निराळी. बस ऐकायचंच नाही समोरच्याचं. राजीव म्हणतील ती पूर्व. आता मीही यांच्या काळजीपोटी बोलते एवढेही समजू नये का यांना? लॉबीमध्ये आल्यावर समोर राजीवची मर्सिडीज पाहून तिचे पाय वाटेतच थबकले. देवा, राजीवजींसोबत एअरपोर्टपर्यंत? का उगाच हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवत आहेत? मनात चलबिचल आहे. मेघा, आता तूच ठरवलेस ना सोबत जायचे, मग चला आता. 2 पावले पुढे चालणाऱ्या राजीवला तिची ती चलबिचल चांगलीच जाणवली. तोही तिच्यासाठी थांबलेला जाणवून दीर्घ श्वास घेत ती कारकडे निघाली. राजीवने डोळ्यांनीच खूण करता शोफर मनोजने पुढे येत तिच्या आणि राजीवच्या हातातील लॅपटॉप बॅग घेत समोरच्या सीटवर नीट ठेवली. राजीवने सवयीने मेघासाठी दार उघडून धरलेले. ती आज पहिल्यांदाच त्याच्या कारमध्ये बसत होती. किंचित पावलं अडखळलीच. तिचं हे अडखळणं त्याच्या नजरेत आलंच. सॉरी मेघा, आय नो तुम्हाला माझ्यासोबत येणे ऑकवर्ड वाटत असेल, पण मी तुम्हाला रात्री एकटं जाऊ देऊ शकत नाही. साडीचा पदर नीट हातात पकडत पर्स पायावर ठेवत आत बसली. राजीव कारचे दार बंद करून गाडीला वळसा घालत उजवीकडच्या सीटवर येऊन बसला. हातावर फोल्ड करून ठेवलेलं ब्लेझर त्याने दोघांच्या मध्ये ठेवलं आणि मनोजने गाडी स्टार्ट केली. गाडीत बसता क्षणी मेघाने बाबांना मेसेज केला. सुप्रीम ऑफिसमधून निघाले. मेघा सकाळी उबरने गेली आहे हे माहीत असलेले बाबा, उबर लोकेशन पाठव असा रिप्लाय आलाच. बाबा, मी राजीवजींच्या कारमधून येत आहे. आधी त्यांना एअरपोर्टला सोडून मग त्याच कारने घरी येईन असे कळवताच ओके सोबत हसरा इमोजी उत्तरादाखल बाबांकडून आलेला पाहून मेघाच्या चेहऱ्यावर हसू आलेच. फोन पर्समध्ये ठेवत ती खिडकीतून बाहेर बघत विचारात मग्न. मेघा, तुम्ही पुन्हा रेस्टलेस. गळ्यातल्या चेनशी खेळणे सुरू. डाव्या हातात चेन आणि उजव्या हातात पर्स घट्ट धरून ठेवली आहे. गाडी मरीन ड्राईव्हच्या रस्त्याने सुसाट पळत होती. चला, तुम्हाला समुद्र बघून आनंद तर झाला. नक्कीच खूप आवडीचा आहे समुद्र. शनिवारीही माझ्या केबिनच्या काचेतून बाहेर पाहताना किती ते एकाग्रपणे लाटांना पाहत होतात. आणि त्या दिवशी ते गाणे म्हणताना सांज ये गोकुळी, माझ्या प्लेलिस्टमध्ये ॲड केले आहे ते गाणे. समुद्र मलाही आवडतो. म्हणूनच तर कितीतरी खटपटींनंतर सी फेसिंग घर मिळवलं. आय होप कधीतरी तुम्हाला माझ्या घरातून समुद्र दाखवू शकेन. जियाच्या बर्थडेला बोलवायचा विचार आहे. मेघा आणि त्यांच्या मुलीला. काय नाव? येस, आयू. मॉम डॅड थोडे सरप्राईज होतील. बघूया. आजवर ऑफिसमधून तरी कधीच कोणाला घरी बोलावलेले नाही. आय होप मेघा येतील. लेट्स सी. तुम्ही किती वाजता पोहोचणार तिकडे? कुठे? मेघाने वळून पटकन काय विचारले ते राजीवला समजेना. रियादला. असे काय हे राजीव? गोंधळतात काय? आता एअरपोर्टपर्यंत घुम्यासारखेच बसणार का? बेसिक काहीतरी तर बोलू शकतो ना. ओ 4.5 तासाची फ्लाईट. सो पहाटे 5:30ला. अरे वा. मेघाने स्वतः बोलायला सुरुवात केली.
गुड. मला वाटले असेच न बोलता बसून राहायचे का? एकतर आता 2 दिवस फारसे बोलताही येणार नाही. टेक्नोसिसचे कामही आज संपले. फोन करायलाही काही कारण नाही. ओके, म्हणजे तिकडचे रात्रीचे 3, कारण 2.5 तासांचा टाइम डिफरन्स. मेघा मनात वेळेचं गणित मांडत होती. येस राईट, तिकडचे 3. मग तिकडे पिकअपला कार येईल ना? हो, रिट्स कार्ल्टन हॉटेल स्टे आहे, त्यांची कार येईल. मी मेघाला हॉटेलबद्दल का सांगत आहे आय डोंट नो, पण माहीत असू दे. इन केस काही इमर्जन्सी असेल तर माहीत असलेले चांगले. गाडी आता वरळी सी लिंकवर पोहोचलेली. मेघाने बॅकसीटवर डोके टेकवले. निवांत बसत तिची नजर नकळतच खिडकीतून बाहेर गेली. मेघा, मागे पडणाऱ्या प्रत्येक दिव्यागणिक ते मधाळ डोळे चमकत आहेत. शबनम की बूंद जैसी है आंखें तुम्हारी, इन्हें निहारते ही जिंदगी गुजर जाए हमारी. मेघाने राजीवकडे वळून पाहताच त्याने नजर वळवली. समोरच्या काचेतून बाहेर बघत आहोत असा दिखावा. मिस्टर मेहरा, उद्या टीम मेंबर्स थोडे लेट आले तर चालेल का? आय मीन, गेले 25 दिवस सर्वच जण रात्री घरून काम करत असायचे आणि शनिवार रविवारही बिझीच होते प्रोजेक्टमुळे. सो हे पुढचे 2-3 दिवस त्यांना थोडी सूट देता येईल ना? मेघा अपेक्षेने राजीवकडे पाहत होती. येस येस, डेफिनेटली. रादर कोणाला सुट्टी घ्यायची असेल तर तेही चालेल. असेही 2-3 दिवस रिलॅक्स आहेत. नक्की ना? येस मिस जोशी, अगदी नक्की. तिच्याप्रमाणे नाटकी आवाजात काढत बोललेल्या त्याच्या शब्दांवर ती खुदकन हसली. घाईतच पर्स उजव्या बाजूला ठेवत मोबाईल बाहेर काढला. राजीव आश्चर्याने पाहत होता. आता काय आठवले मेघा? अन पुढे काही विचारण्याच्या आधी टेक्नोसिस टीमच्या ग्रुप आयडीवर मेल झळकला. उद्या उशिरा येऊ शकता किंवा ज्यांना सुट्टी घ्यायची असेल ते सुट्टी घेऊ शकतात. कन्फर्म्ड अँड अप्रूव्ड बाय CFO मिस्टर मेहरा. राजीवने हातातील मोबाईलवर मेल वाचला. मेघा डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहतच होती, त्याच्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेत. त्याने अविश्वासाने मान डोलावत तिच्याकडे पाहिले. ती खांदे उडवून किंचित मान तिरकी करत खळखळून हसली आणि आता राजीवचेही हसणे तिच्या आवाजात मिसळले. मनोज त्याच्या डोळ्यासमोरच्या मिररमधून बॅकसीटवरचा हा आनंदी सोहळा पाहत खुश होता. मनोज पाहत आहे हे जाणवून राजीवने नाकासमोर मूठ नेत हसू आवर्ते घेतले आणि मग मेघाही ओशाळली. देवा, ते मनोज काय म्हणत असतील? या कोण मॅडम आहेत? राजीवजींसोबत गप्पा काय, हसणे काय? मेघा, थोडा वेळ शांत बस. आता अजून 20 मिनिटं बस, एअरपोर्टला पोहोचू. मिस्टर मेहरा, जेवण, आय मीन तुम्ही डिनर? मेघाच्या प्रश्नावर हलकसं हसला. मेघा, तुम्हाला माझ्या जेवणाची काळजी केल्याशिवाय राहणार नाहीच. आज तर तुम्हाला घरीही जायला मिळाले नाही, मग जेवणाचे काय करणार? मी आता एअरपोर्ट लाऊंजमध्ये थोडेसे खाईन. असंही लेट झालं आहे. आणि तुम्ही? मी घरी जाऊन जेवणार. बाबा जागे असतात ना, ते कॉफी घेतील आणि मी वरण भात खाणार. आणि बाबांसोबत दिवसभराच्या गप्पा? त्याच्या या शब्दांवर डोळे मोठे करत पुन्हा हसून घेतले. राजीव, सगळं लक्षात आहे तुमच्या? लाडू खाणार? व्हॉट? लाडू? आत्ता? गोड पदार्थाच्या नावानेच त्याचे डोळे चमकले. हो, पर्समध्ये असतात माझ्या. 1 मिनिट हा. मेघाने घाईतच पर्सची चेन उघडली. टप्परवेअरचा डबा बाहेर काढला. उघडून त्याच्यासमोर धरला. लाडूने भरलेला डब्बा पाहताच राजीवचे डोळे आनंदले. आकाराने छोटासाच तरी पूर्ण लाडू एका घासात तोंडात भरला. घोळवून घोळवून खाल्ला. छान आहेत. मला आठवते माझी दादी असे लाडू बनवायची. आम्ही सुट्टीत चंदीगडला जायचो तेव्हा नेहमी डब्बा भरून सोबत द्यायची. इट्स व्हीट फ्लोअर लड्डू, राईट? येस, गव्हाचे पीठ, तूप, गूळ आणि ड्रायफ्रुट्स हे आईने बनवले आहेत. हा डबा रोज तपासला जातो
आणि कमी झालेल्या लाडूंना रोज रिप्लेस केले जाते. बरेचदा हे लाडू सिद्धार्थ आणि आदित्यच काढून घेतात. लंचनंतर त्यांचे ठरलेले आहे. मॅम, लाडू आहेत का? मेघा, लंचनंतर लाडू खायला मलाही आवडेल. यापुढे लक्षात ठेवेन. सिद्धार्थ आणि आदित्यचे कान उपटले पाहिजेत. रोज लाडू खातात. व्हॉट इज दिस? एवढे गोड खाऊ नये, कळत नाही का? मेघाने नकळतच एकदा लाडूच्या डब्याकडे आणि मनोजकडे पाहिले. राजीवला उमगले तिला काय विचारायचे आहे. मनोज, लड्डू खाएंगे? राजीवने असे विचारताच मेघा खुश झाली. डबा त्याच्या दिशेने पुढे केला. बारीकसे हसत थँक्स मॅम असे म्हणत त्यांनी लाडू काढून घेतला. आता मेघाच्या एका हातात डब्बा आणि दुसऱ्या हातात झाकण. डब्बा बंद करू का? राजीवना अजून लाडू हवा असेल तर? असा डबा बंद करणे विचित्र वाटेल. म्हणतील हे काय, एकच लाडू दिला? त्या दिवशी 3 वडापाव खाऊनही अजून हवे होते. खादाड खाऊ आहेत आर्यासारखे. कॅन आय टेक 1 मोर? राजीवने अगदी हळूच विचारले. हो, घ्या ना. मेघाने हसतच डबा त्याच्याकडे दिला. बघ मेघा, घेतलाच दुसरा लाडू. बरं झालं डबा बंद केला नाहीस. डोळे मिटून लाडूचा आस्वाद घेणे, किती तो आनंद. गोड खाऊ कुठचे. हातातील डब्याकडे राजीवने पुन्हा एकदा पाहिले. मेघा, तसे तर हा पूर्ण डब्बा ही मी संपवू शकतो. अजून 6 लाडू बाकी आहेत. राजीव, कंट्रोल युअरसेल्फ. हा डब्बाच सोबत न्यायला मिळाला तर किती बरे होईल. तुम्ही घरी कळवलं? युअर डॉटर, तिला फोन केला? मेघाने थोडेसे चाचरतच विचारले. पर्सनल प्रश्न. येस, ऑफिसमधून केला. नाहीतर झोपत नाही ती. वाट बघत बसते. आणि आता 2 दिवस भेट पण नाही. हो, आय कॅन अंडरस्टँड. तीच सगळ्यात जास्त मिस करत असेल ना तुम्हाला? कांट हेल्प इट. कामाचे स्वरूपच असे आहे. बिझनेस एक्सपान्शनमध्ये ट्रॅव्हल्स मस्ट आहे. तरीही हल्ली कमी केले आहेत. बट महिन्यातून 2-3दा तर आहेच. पण ती खूप समजूतदार आहे. कधीच कुठला हट्ट नाही. आय एम शुअर मिस जोशी, तुमची मुलगीही खूप ॲडजस्टिंग असणार. नाहीतर एवढे टफ प्रोफेशन स्वीकारूच शकत नाही. मेघाने किंचितसे हसत होकारार्थी मान हलवली. गप्पांच्या नादात गाडी कधी एअरपोर्ट जवळ पोहोचली दोघांनाही समजले नाही. गाडी डिपार्चर गेटचा चढ असलेल्या रस्त्याला वळली. दोघांनीही उजवीकडच्या खिडकीतून बाहेर पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची भव्य वास्तू त्यांच्या कारचे स्वागत करत होती. खिडकीतून नजर आत वळवत मेघाकडे पाहिले. हातातील झाकणाकडे बघत विचारात हरवलेली. राजीव, किती पटकन आले एअरपोर्ट, समजलेच नाही. मेघा, एअरपोर्ट थोडे लांब असते किंवा मध्ये ट्रॅफिक लागले असते तरी चालले असते. बरोबर 11:15 वाजता कार एमिरेट्स एअरवेजच्या गेटजवळ येऊन थांबली. डिपार्चर गेटच्या अगदी समोर. मनोजने गाडीतून उतरत राजीवची ट्रॅव्हल बॅग बाहेर काढली आणि समोरून लॅपटॉप बॅग हातात घेतली. लाडवाचा डबा मेघाकडे परत करत ओके बाय असे म्हणत राजीवने ब्लेझर उचलले, दार उघडले आणि गाडीच्या बाहेर पडला. असे काय हे, माझ्याकडे न बघताच बाय केले आणि मी बाय म्हणेपर्यंत थांबायचे ना. बाहेर उभे राहून राजीव मनोजला सूचना देत आहे असे तिला दिसले. न राहवून ती कारचे दार उघडून बाहेर आलीच. गॉड, मेघा का बाहेर आलात? तुमच्याकडे पाहून बाय करणे किती कठीण आहे. कसे समजवायचे तुम्हाला? मनोज आणि राजीवचे बोलणे संपण्याची वाट बघत ती कारजवळ उभी. ही कारच्या अलीकडे आणि तो पलीकडे. मेघा, काही बोलायचे आहे का? राजीव, तुम्हाला बोलायचे नाही का? तिचे वाट पाहणे लक्षात येताच मनोज तिथून थोडासा दूर जाऊन उभा राहिला. पण त्याची तीक्ष्ण नजर चौफेर फिरत होती. राजीवच्या गाडीजवळून जाणाऱ्या प्रत्येक गाडीवरून, व्यक्तीवरून भिरभिरत होती. त्यांच्या मागे थांबलेल्या कारमधून एक उंचपुरी अन दणकट व्यक्ती बाहेर आली.
साधारण 30 वय वर्ष असावे. ब्लॅक सफारी युनिफॉर्म, राजीवची ट्रॅव्हल बॅग आणि लॅपटॉप बॅग घेऊन ती व्यक्तीही काही अंतरावर उभी, मनोजप्रमाणेच सर्व बाजूंना लक्ष ठेवत. मेघा गाडीला वळसा घालून राजीवच्या समोर उभी होती. काय बोलावे या विचारात, हातात पदराचे टोकही, मोबाईलही आणि डबाही. मेघा एकदा मनोजकडे आणि एकदा त्या अनोळख्या व्यक्तीकडे आलटून पालटून बघत होती. तुम्हाला मनोज घरी सोडतील. राजीवच्या वाक्यावर तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. हां, ते कोण आहेत? त्या अनोळखी व्यक्तीकडे मेघा पाहत होती. ते धीरज, सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे बॉडीगार्ड? मेघाने भीतीनेच आवंढा गिळला. हो, धीरज सोबत येतात नेहमी. तिच्या डोळ्यात भीती आणि त्याचा शांत संयमी स्वर. आपण इथे थांबणे सेफ नाही का? मेघाने अडखळतच विचारले. इट्स सेफ. धीरज आणि मनोज आहेत. मेघा, किती ते घाबरणे. मी आहे इथे. तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. राजीव, सतत असे सिक्युरिटी सोबत वावरणे किती अवघड आहे हे सगळे. मिझोशी, डोंट वरी. काही बोलायचंय का? हा डबा तुमच्याजवळ ठेवा. तिने पुढे केलेल्या डब्याकडे त्याने आश्चर्याने पाहिले. बट तुम्हाला? घरी पुष्कळ लाडू आहेत. हा तुमच्याजवळ असू दे, अधेमध्ये खायला, पण एका वेळी 1 किंवा 2च. हां. ओके मॅम, आय रिमेंबर. ओव्हर इटिंग इज नॉट गुड. तिने डोळे बारीक करत पाहिले. दोघेही हसलेच, पण हसण्यातही दुःखाची छटा होतीच. बाय म्हणायचा क्षण जवळ येत होता. तिकडे पोहोचलात की? तिने वाक्य तसेच सोडले. देवा, बोलू की नको? पण फोनची वाट तर मी पाहणारच. आणि काही कळले नाही की दिवसभर चिंता. मेघा, हक्काने सांगा, मिस्टर मेहरा मला फोन करा, विसरू नका. पोहोचलो की मेसेज करतो. 1 मिनिट. त्याचा सॅमसंग नोट मोबाईल बाहेर काढला आणि नंबर डायल केला. तिच्या फोनवर अनोळखी नंबरवरून फोन. ती आश्चर्याने एकदा त्याच्याकडे आणि एकदा तिच्या फोनकडे पाहत होती. माझा हा नंबर सेव्ह करा. पण तुमचा नंबर माझ्याकडे आहे. जो नंबर तुमच्याकडे आहे तो ऑफिस मोबाईल नंबर आहे. सर्वांकडे तोच नंबर आहे. तो फोन मोस्टली बिझी असतो. मग हा नंबर? तिच्या फोनवरचा त्याचा नवा नंबर ती पाहत होती. हा पर्सनल नंबर आहे. फॅमिली, प्रकाश सर आणि श्वेता धरून 7 जणांना हा नंबर माहीत आहे. बट आजपासून 8 जणांकडे असेल. मेघा, आश्चर्याने डोळे मोठे करू नका. किती ते प्रश्न डोळ्यात. झुक गई पलके. ये तो होना ही था. यू आर वन ऑफ द इम्पॉर्टंट पीपल ऑफ माय लाईफ. याची जाणीव झाली ना? मी करते सेव्ह. तीही अडखळलीच. तुम्ही उद्या ऑफिसला, आय मीन, आर यू प्लॅनिंग टू टेक लिव्ह? हवं तर सुट्टी घेऊ शकता. यू नीड रेस्ट टू. मेघा, पण ऑफिसला आलात तर बरं होईल. फोन करून बोलता तरी येईल. नाही, मी आपल्या ऑफिसमध्येच असेन. थोडे काम आहे. आपल्या? मेघा, आय लाईक दॅट. सुप्रीम हाऊस आपले झाले. आय मीन, सुप्रीम हाऊसला असेन. मेघा, काय मूर्खपणा आहे. सुप्रीमला आपले ऑफिस म्हणते आहेस? राजीव, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. सारखे आपण आपलं करत असता, मग माझ्याही डोक्यात तेच शब्द बसून राहतात. ओके, सो मी उद्या दुपारी फोन करतो. का? तिच्या आवाजात संभ्रम. का? नको करू? त्याचा आवाज मिश्किलपणाकडे झुकलेला. नाही, म्हणजे उद्या काही कॉन्फरन्स कॉल नाही. ओके, सो मी असाच फोन केला तर चालणार नाही का? नाही, म्हणजे तुम्ही बिझी असाल ना? हो, बिझी तर असेन. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर नाही फोन करत. मी असं कुठे म्हणाले? तिचा नाराजीचा स्वर ऐकून त्याला आनंद तर झालाच.
मग काय म्हणालात तुम्ही? काय नाही. दोघेही काही क्षण शांत. पाठून गाड्या येत जात होत्या. आप्तेष्टांना निरोप देणारे अन घेणारे बरेच जण आजूबाजूने वावरत होते. फ्लाईट अनाउन्समेंट्स ऐकू येत होत्या अन या कोलाहलातही दोघे एकमेकांशी बोलण्यात गुंग होते. सो जातो मी, इट्स लेट. 11:30 होत आलेले त्याने घड्याळात पाहिले. मेघा, खरं तर जायची इच्छा नाही, पण ॲज यू सेड, सुप्रीम नीड्स मी. जातो नाही, येतो म्हणावं. इथे बरेच जण तुमच्या परतण्याची वाट बघत आहेत. नेहमी येतो म्हणावं. कोण वाट बघणार आहे? त्याच्या आवाजात उत्सुकता. हाताची घडी घालत तिच्याकडे एकटक बघणारी नजर. तुमची फॅमिली आणि प्रकाश सर आणि टेक्नोसिस टीम, अक्षय, सिद्धार्थ, आदित्य, चैतन्य, मीनल, रश्मी, राधिका आणि त्याचा किंचितसा त्रासिक आवाज. आणि मूर्ती सर, स्वामी सर, पटेल सर, सुब्रमण्यम सर, बक्षी सर, फायनान्स, टॅक्स, अकाउंट्स, HR, IT डिपार्टमेंट्स. इनफ, अंडरस्टूड. हात वर करत पुरे असा इशारा केला अन मेघा ओठ दाबून हसत होती. मेघा, मी वाट बघेन हे बोलणे एवढे अवघड आहे का? राजीव, मी न बोलताही तुम्हाला समजते ना, मग का उगाच विचारता? एनिवेज, जाता जाता तुमच्या गालावरच्या खळीचे दर्शन झाले. सो येतो मी, टेक केअर. तिने चमकून वर पाहिले. अरे, निघाले हे. मेघा, त्यांची फ्लाईट आहे. तुम्ही पण काळजी घ्या. ब्रेकफास्ट, लंच वेळेवर करा. येस, बाय. एकटक तिच्याकडे पाहत होता. बाय. तिच्याही ओठांमधून अस्फुटपणे बाहेर पडले. शेवटचे एकदा तिला डोळे भरून बघितले आणि तो वळून डिपार्चर गेटकडे चालू लागला. ती तिथेच उभी, त्याला जाताना पाहात. मनोजने कारजवळ येत, मॅम निघूया असे विचारताच त्याला फक्त 1 मिनिट थांबण्यास सांगून ती तिथेच उभी राहिली. राजीव, एकदा तरी वळून पाहतील का? आपण असे इथे थांबणे योग्य आहे का? मनोजजी, त्यांना काय वाटेल? पण पाय निघत नाहीये. जाऊ का थांबू? मनोजभाईंना किती वेळ थांबवून ठेवणार? जाऊया मेघा घरी. डिपार्चर गेटकडे निघालेला राजीव धीरजच्या हातातून पासपोर्ट आणि तिकीट घेतले. धीरजने त्याच्या हातातील डबा मागितला, पण माझ्याकडेच राहू दे हे त्याला नजरेनेच सांगितले. मेघा, तुम्ही आहात अजून कारजवळ का निघालात घरी? आज खूप खूप वर्षांनी माझ्यासोबत कोणीतरी एअरपोर्टपर्यंत आले आहे. गेले 10 वर्ष मी एकट्यानेच एअरपोर्टला येतो. इट फील्स गुड. बघू का वळून? पण तिथे नसतील तर? असतील का नसतील? गेट जवळच्या पोलीस स्टाफने पासपोर्ट आणि तिकीट बघत असताना हिम्मत करून राजीवने वळून पाहिलेच. दॅट्स सरप्रायझिंग. मेघा, तुम्ही इथेच आहात? तिला कारजवळ उभे पाहूनच हसतच हात उंचावून बाय केले. तिचाही हात नकळत उंचावलाच. तिच्या डोळ्यातल्या किंचितशा पाण्यासोबत हसूही मिसळले. राजीव, मी इथेच आहे. लवकर या. वाट पाहते आहे.